दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की विधान परिषद सोलापूर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारार्थ काल माळशिरस तालुक्यामधील सर्व नगरसेवक जिल्हा परिषद सदस्यांची बैठक माळशिरसमध्ये माजी आमदार राम सातपुते यांनी आयोजित केली होती. यामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते. आणि यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितलं की मोहिते पाटील यांनी वसंतनाना देशमुख यांना बळीचा बकरा केला असून जर विजयाची एवढीच खात्री होती तर मोहिते पाटील यांनी आपल्या घरात विधान परिषदेची उमेदवारी का घेतली नाही. कारण त्यांना याच्या अगोदरचा जर इतिहास पाहिला तर मोहिते पाटील हे सगळी पदं आपल्याच घरामध्ये मिळावीत याकरता प्रयत्न करत असतात. यावेळी जयकुमार गोरे यांनी मोठ्या प्रमाणात टीका ही मोहिते पाटील यांच्यावर केलेली आहे. पहा काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भारतीय जनता पक्ष आज जिल्ह्यामध्ये सगळ्यात मजबूत पक्ष आहे. आणि आज आपण आकडेवारी जरी काढली तर समाधान दादा 68.5% मतदार हे भारतीय जनता पक्षाचे जे चिन्हावर निवडून आलेले आहेत. तेव्हा बाबाला जे निवडणूक लागायचं तसं काही कारण नसतं. कारण 68% मतदान भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच आहे. आणि आमचे सहकारी आहेत, आज राजाभाऊनी दिवसभर बघितलं, आमचे सहकारी आहेत उर्वरित राहिलेल्या जवळजवळ 22% आमचे सहकारी आहेत. आणि अगदी 5-10% विषय आहे, 10% 12% मताचा विषय आहे की जे मतं आज आपल्या समोर आहे. अशा परिस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी अशा पद्धतीचा विनंती मी जिल्ह्यातल्या सगळ्याच आमच्या सत्ताधारी विरोधी पक्षाच्या नेत्यांना केली. आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नही केले. आम्ही प्रयत्न केले, समाधानदादांनी प्रयत्न केले, राजाभाऊ आपण प्रयत्न केले, रामभाऊ सातत्याने आमच्या संपर्कात होता आपण. आणि सगळ्यांनी प्रयत्न करत असताना आदरणीय देवेंद्रजींनी पण प्रयत्न केले. आणि त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात चर्चा केली. परंतु काही लोकांना बाबाराजे काय असते की काही झालं तरी आपलं अस्तित्व संपायची भीती असते. असंही काही फार वेगळा विषय राहिला नाही, परंतु अस्तित्वाच्या लढाईसाठी उमेदवारी ठेवलेली आहे. आणि बळीचा बकरा कोणाला तर करायचं म्हणून वसंतनानाला केलं. त्याच्या पलीकडचा काही विषय नाही. कारण जर निवडणूक लढायची होती, जिंकायची होती, नाहीतर घराच्या बाहेर तिकीट द्यायची सवयच नाही. बरोबर आहे ना. मग जिंकायची असती तर घरात दिली असती, मग घरातनं लढाई पण केली असती. पण त्याला माहिती आहे आता काय होणार आहे. आज मी तुम्हाला सांगतो, मी सोलापूर